आता वेळ दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। बावनकुळेंनी जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, वडेट्टीवारांचं विधान। तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावानं दुकान मांडलंय, बावनकुळेंची टीका। राहुल गांधी यांनी काँग्रेसनं मराठा समाजाला खूप विरोध केला, काँग्रेसला महाराष्ट्रात वाटोळ करून घ्यायचंय, मनोज जरांगेंची राहुल गांधींवर टीका। नाभिक धोबीत समाजाला एससी मधून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंच्या मागणीला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा विरोध। तर दीपक केदार यांना ओळखत नाही, हाकेंची प्रतिक्रिया। आमच्या एससी समाजाला खवळू नका, नाही तर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल, सचिन खरात यांचा हाकेंना इशारा। नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या, हाकेंची मागणी। परमेश्वराचं मोठं उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही, महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, महाराष्ट्रात मराठ्यांना महत्त्व असल्याचा उल्लेख। विद्यमान आमदाराला कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचा सरवणकरांना सवाल। वैयक्तिक नाही तर दादर माहीममधील अनेक प्रलंबित कामांसाठी विकास निधी मागून घेतोय, निधीमुळे विधानसभेतील जनतेचे प्रश्न सुटत असतील तर दुःख कसलं, समाधान सरवणकरांचं सदा सरवणकरांवरील आरोपांना प्रत्युत्तर।